जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरी विण मन व्यर्थ जाय. आजच्या अभंगामध्ये सगळ्या गुणांची चर्चा आहे. ज्ञानोबा म्हणतात सगुण म्हणजे गुणयुक्त, गुणासहित, आणि निर्गुण म्हणजे गुणरहित. आता या ठिकाणी सगुण आणि निर्गुण हे भगवंताचे किंवा आत्म्याचे स्वरूप आहे. तो आत्मा कुठल्याही गुणांनी युक्त नाही, त्याला कुठलेही गुण लागत नाही. आता आपण सच्चित आनंद असे म्हणतो, हे आत्म्याचे गुण आहेत. तो सत आहे, चित आहे आणि आनंद स्वरूप आहे. किंवा भगवंताला आपण आणखी इतरही गुण लावतो. ज्ञानोबा म्हणतात तो आत्मा सगुणातही आहे आणि निर्गुणातही आहे. तो गुणयुक्तही आहे आणि गुणरहितही आहे. जो गुणरहित आहे तोच गुणांमध्येही येतो. म्हणून हे जे जगत आहे, ही सृष्टी आहे, हे भगवंताचेच सगुण दर्शन आहे. आपण ह्या जगात जे जे पाहतो, जी जी दर्शने आपल्याला घडतात, ती त्या भगवंताचीच दर्शने आहेत. परंतु ह्या दर्शनांचे आम्हाला रंग, रूप, आकार आणि वर्ण असे नानात्व भासते. ह्या नानात्वामुळे तो खरा निर्गुण परमात्मा, तो परब्रह्म, तो आत्मा कळत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात की त्या आत्म्याला सगुणत्वही आहे आणि निर्गुणत्वही आहे. तो निर्गुणातही राहतो आणि सगुणातही येतो. सगुण निर्गुण आणि गुणांचे अगुण म्हटले तर तो सगुणातही आहे आणि म्हटलं तर तो निर्गुणातही आहे. म्हटले तर तो गुणरहित आहे, कुठल्याच गुणामध्ये नाही. कारण आमच्या कल्पनेप्रमाणे आम्ही त्याला सगुण आणि निर्गुण कल्पना करून जाणतो, असे ज्ञानोबा म्हणतात. तेव्हा तो अगुण आहे, म्हणजे ज्यात गुण नाही, कुठलेच गुण नाही. हे गुण आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणे त्याच्यावर लादतो. हे गुण त्याच्यामध्ये आहेत असे आम्ही समजतो. परंतु आत्म्यामध्ये तसे पाहिले तर तो अगुणी आहे, गुणशून्य आहे, असे ज्ञानोबा म्हणतात. बघा, सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरी विण मन व्यर्थ जाय. आता ज्ञानोबा मनाचा प्रश्न घेत आहे. बुद्धीचे झाले. ज्ञानोबा म्हणतात आपले हे जे मन आहे ना, हे अतिशय चंचल आहे. आणि खरं सांगू का, माणूस बिघडतो ना, तो मनामुळेच बिघडतो. माणूस चांगला होतो ना, तो मनानेच चांगला होतो. आपले मन असे काही यंत्र आहे की या यंत्राने आपण चांगलेही होतो आणि वाईटही होतो. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला आता मनाचा विचार करायला सांगतात. मन अतिशय चंचल आहे. मन अतिशय चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे आहेत. तेव्हा या मनाला तुम्हाला खरोखर चांगले बनवायचे असेल, मन शुद्ध करायचे असेल, तर मनामध्ये चांगल्या भावना याव्यात, चांगले भाव यावेत. कारण भाव भावना ह्या मनाच्या असतात आणि विचार जे असतात ते बुद्धीचे असतात. बुद्धी विचारशील आहे, सारासार विचार करणारी आहे. तेव्हा ही दोन यंत्रे आपल्याजवळ अशी आहेत की एक विचार करणारे यंत्र आहे ते बुद्धीचे आणि एक भावभावनांचे यंत्र आहे ते म्हणजे मन, असे आपल्याला ज्ञानोबा सांगतात. तुम्हाला जर तुमचे मन चांगले ठेवायचे असेल तर हरीशिवाय ते चांगले होऊ शकत नाही. हरी विण मन व्यर्थ जाय. हरीशिवाय, त्या भगवंताशिवाय, त्या आत्म्याशिवाय हे मन व्यर्थ आहे. त्या आत्म्याचे जर स्मरण केले नाही, त्या मनाला आत्म्याकडे लावले नाही तर ते फुकट जाईल. म्हणून नेहमी मनाला आत्म्याकडे लावा, असे ज्ञानोबांचे सांगणे आहे. आत्म्याचे स्मरण करा. आत्म्याकडे मन लावणे म्हणजे काय? मनन, स्मरण, निधिध्यासन हे मनाचे गुणधर्म आहेत. तेव्हा हे जे मनाचे गुणधर्म आहेत, ते गुणधर्म आत्म्याकडे लावले असताना मन चांगले राहील. आणि जर मन त्या हरीकडे, आत्म्याकडे लावलेच नाही तर ते व्यर्थ गेले, असे ज्ञानोबा सांगतात. हरी विण मन व्यर्थ जाय, हे ज्ञानोबा तिसऱ्या ओळीत सांगतायत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.